हे हे कट करू नका वाक्य. पुण्यात राहूनही एक साधारण शाळेत मला या मानाच्या गणपतींबद्दल वगैरे माहीत नव्हतं. त्यांचं तर म्हणणं होतं हे आधीच शिकायला हवं होतंस तू. पण ठीक आहे, वेळीच शिकतेस, आता लग्न होऊन वगैरे. मला असं नको ना. जेव्हा आम्ही 22 जणी एकत्र स्टेजवर येतो ना, तेव्हा प्रेक्षकांना पण असं होणार की बापरे, कुठे कुठे बघू. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गणेशोत्सव येत आहेत आणि स्टार प्रवाहाने एक भव्य दिव्य सोहळा आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. आणि माझ्यासोबत एक अशी सुंदर सोज्वळ अभिनेत्री म्हणजे तुमची लाडकी मंजिरी, म्हणजेच पल्लवी. पल्लवी खूप छान दिसतेय, इथपासून खालीपर्यंत सगळंच छान आहे. काय सांगशील लुकबद्दल? लुकबद्दल सांगायचं झालं तर दरवर्षीप्रमाणे खूप जल्लोषात आम्ही गणेशोत्सव साजरा करतोय. संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येतो आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी परफॉर्म करत असतं. तर त्यातला म्हणजे माझे 2 परफॉर्मन्सेस आहेत. त्यातला आज आम्ही एक शूट केला, ज्यात आता तुम्हाला कळलंच असेल 22 जणी आम्ही सगळ्या एकत्र आहोत. त्यात सासू आहेत, सुना आहेत, बरेच सगळेच आहेत. तर प्रत्येकीला छान छान म्हणजे युनिक असे रंग दिले होते आणि ग्रुप्स आहेत, ते सगळे एकत्र आम्ही येतो वगैरे. इतक्या गोड दिसत होत्या सगळ्या आणि थँक्यू, तू माझंही कौतुक केलं असेल. तर माझ्या लुकबद्दल सांगेन की छान पारंपरिक मस्त नऊवार नेसवली आहे, कारण ती स्टिचिंगने तो फील येत नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ती छान नेसवली आहे, तो रंग इतका सुंदर आहे. आणि त्यात ह्या सगळ्यामध्ये मी गौरीचे खेळ खेळते आणि आमचा असा सगळा तो परफॉर्मन्स आहे. तर मी रुपाली ताई, अपूर्वा ताई आणि भूमी म्हणजेच मधुरा ताई, आम्हा चौघींचा हा रंग आहे. आणि मग असं म्हणजे प्रत्येक ग्रुपचा असा वेगळा वेगळा रंग आहे. ते येत आहेत, ते परफॉर्म करतात आणि मग शेवटी आम्ही सगळ्या 22 जणी आम्ही एकत्र येतो. केसात गजरा ते म्हणजे खाली कमरपट्टा हे सगळं खूप टापटीप आहे. पण ना इतर सुद्धा अभिनेत्री खूप छान सजल्यात. सो तुझ्या व्यतिरिक्त तुला कोणत्या अभिनेत्रीचा लुक जास्त आवडलाय? हे असं मी खरंच मी आत्ताच जसं म्हटलं की आणि अगं शेवटी जेव्हा आम्ही 22 जणी एकत्र स्टेजवर येतो ना, तेव्हा प्रेक्षकांना पण असं होणार की बापरे, कुठे कुठे बघू. कारण एकतर इतके सुंदर साड्यांचे रंग, त्यात सगळ्याच इतक्या सुंदर नटल्या होत्या. आणि हे पारंपरिक गोष्टी ना कदाचित रोजच्या आयुष्यात आता सपोज मी पण नाही करणार, गणपती असू देत किंवा दिवाळी असू देत, एवढं पूर्ण तयार मी पर्सनली पूजा म्हणून कधी एवढा उत्साह नाही दाखवणार. पण गणेशोत्सव आहे किंवा असा काही कार्यक्रम आहे म्हटल्यावर आम्ही आवर्जून लवकर येतो सगळ्याजणी. प्रत्येकीला नथ हवीच. मी अक्षरशः म्हणजे पायातलं पैंजण कदाचित दिसणार नाही, पण मला ते हवं आणि प्रत्येकीला ते दिलं जातं. त्यामुळे इतकी काळजी त्यांच्याकडून पण घेतली जाते. त्यामुळे आम्हालाही एक उत्साह असतो, मजा येते तयार व्हायला. आणि आता खरंच खूप सुंदर सगळ्या नटल्यात. पण मला घ्यायचीच आहेत का 2 नावं? मी हे कट करू नका वाक्य, पण सगळ्याच खूप सुंदर दिसत होत्या. आणि त्यातल्या त्यात आता 2 जणी म्हटलं तर पहिली मी माझी जीजी म्हणेन, म्हणजेच नीना कुलकर्णी. कारण जीजी म्हणून ती खूप साधारण आहे, असं तिचं कॅरेक्टर खूप साधं आहे. आणि त्यात मी पहिल्यांदा तिच्यासोबत काम करते. मी तिला कधीच इतकं असं छान तयार झालेलं नाही बघितलं स्वतः. तर आज ती जेव्हा अशी नटून समोर आली, ती इतकी सुंदर दिसत होती. मी अशी अवाक होऊन बघत होते की कोण म्हणेन की ही इतकी सिनियर आहे, इतकी गोड दिसत होती ती. आणि दुसरं म्हणजे सविता ताई, म्हणजे आधीच्या मालिकेत जी माझी सासू होती त्या पण. म्हणजे मी त्यांना त्यावेळेस पण म्हणायचं, ताई तू स्माईल केलीस की खल्लास विषय संपला. त्यात सगळ्यांचंच मी रादर ते कौतुक करेन की त्यांचा जो काही ग्रुप होता त्या इतक्या उत्साहाने, म्हणजे त्यांच्या वयानुसारही आता ते खूप एक्सपिरियन्स आहे. खरं तर त्या नाही म्हणू शकतात, पण तरीही आवर्जून रिहर्सल्सला येणं, शूटिंग मॅनेज करणं, इथे येणं, लवकरच्या कॉल टाईमला येणं, तयार होणं, आमच्या सगळ्यांसोबत ते टेक्निकल रिहर्सल करणं, माईक रिहर्सल, मग ते शूट, या सगळ्या गोष्टी इतक्या उत्साहाने त्या पार पाडत होत्या. आणि खरंच ते इन्स्पायरिंग होतं. मी आणि रुपाली ताई आम्ही बोलतही होतो की खरंच या गोष्टी शिकण्यासारख्या त्यांच्याकडून, की इतक्या चेहऱ्यावर ते गोडवा आहे, त्यांच्या मनात ती ऊर्जा आहे. एक म्हणजे एक लहान मूल अजूनही त्यांनी जपून ठेवलंय त्यांच्यातलं, की नाही आपण हे करूया असं म्हणून. आणि त्या सगळ्या उत्साहाने ते करतही असतं. त्यामुळे सगळ्यात छान दिसत होत्या. आणि खास कौतुक ह्या पिढीचं की त्या इतक्या छान सगळ्या आल्या आणि त्यांनी परफॉर्म केलं. अगदीच. पण ना पल्लवी, तू पुण्याची आहेस बरोबर, आणि पुणे म्हटलं की मानाच्या गणपतींचा. ओके मंजिरी, तू पुण्याची आहेस. तशी मालिकेत जरी पंढरपूर असलं तरी सुद्धा पुण्याला ना मानाच्या गणपतींचा एक वेगळाच थाट असतो आणि खूप रांगा असतात दर्शनासाठी. तुझा तो अनुभव कसा आहे? माझा अनुभव मी खरं सांगू, मी पुण्यात राहूनही
एक साधारण शाळेत मला या मानाच्या गणपतींबद्दल वगैरे माहीत नव्हतं. माझा दादा मानाच्या गणपतीच्या एका ढोल पथकात वादक होता आणि तेव्हा मला खरं त्याबद्दलचं फॅसिनेशन सुरू झालं. तो जो आपला मानाचा तिसरा गणपती, तुळशीबागचा गणपती, त्याच्या पथकात तो वादक होता. तो ढोल वाजवायला जायचा आणि मी ना म्हणजे मी पहिल्यांदा तेव्हा लाईव्ह पथक हे अनुभवलं होतं आणि अर्थात कोण मेस्मराईज नाही होणार. म्हणजे तो जो काही एक फील असतो तिथे, जेव्हा हलकासा असा तो पाऊस पडत असतो आणि सगळे वादक मंडळी असतात आणि एक एक करून एक एक पथक तिथून पास होत असतं. गर्दीत कुठेतरी आपण जागा शोधून फक्त ते बघण्यासाठी तिथे उभे असतो. ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात एकदा तरी अनुभवण्यासारख्या आहेत. इतकं ते कमाल असतं. आणि अर्थात दर्शन वगैरे तर आपण घेतोच. गणपतीच्या 10 दिवसात प्रत्येक मूर्ती आणि प्रत्येक गणपती खूप सुंदर सजवला जातो. ती सजावट असते, ते डेकोरेशन असतं, देखावे असतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण पथकांच्या बाबतीत मला एक प्रेम आहे, एक मनात ती जागा आहे. आणि तेच म्हणजे मुंबईतही बरेचसे पथक आहेत वगैरे, पण माहिती नाही आता मला पुण्यातल्या त्या म्हणजे त्या रस्त्यांवर पुणेकर तिकडची मला जरा ओढ आहे. अगदीच मंजिरी, एक रॅपिड फायर आहे. व्हेरी गुड. सो तुला निवड करायची आहे या पदार्थाची किंवा कुठल्याही एका पदार्थाची निवड करायची आहे आणि बाप्पा म्हटलं की स्वीट्स. येस, स्वीट्स किती आवडतात? स्वीट्स ॲक्च्युली कमी आवडतात मला. गोड फार नाही आवडत आयुष्यात. आय एम नॉट अ स्वीट टूथ पर्सन. पण ठीक आहे यार, गणपती खाऊ शकतो, त्याला एक वेगळीच चव येते. आय डोंट नो, एक ते 10 दिवस मी खाऊ शकते गोड, अदरवाईज मला इतकं आवडत नाही. अगदी. स्वतः एक पदार्थ चूज करायचा आहे, मोदक की पुरणपोळी? मोदक उकडीचे. बरं, नेक्स्ट आहे तळणीचे मोदक की आता तळणीचे. गुलाबजामुन की शेवयाची खीर? शेवयाची खीर. काजू कतली की कंदी पेढे? अय्या, माझ्या तोंडात पाणी आलं. सो सॉरी. पण थोडं काजू कतली सुप्रीमस. प्रसादाचा शिरा की मोदक? प्रसादाचा शिरा. आय डोंट नो, एक वेगळीच चव असते आणि एक वेगळीच वॉर्मथ असते. आणि मला नाही वाटत कधीच प्रसादाचा शिरा कोणाला नाही आवडू शकत किंवा तो फसतो असं कधीच होऊ शकत नाही. ते साखरेचं माप किंवा आता बरेच जण केळीचा मोदक किंवा पाईनॅपल शिरा वगैरे, असं केळीचा मोदक काय सॉरी केळं घालून पण करतात किंवा पाईनॅपल शिरा करतात. तर कुठलाही शिरा असू देत, तो कधीच फसत नाही असं माझं म्हणणं. तुला मोदक बनवायला आवडतात का किंवा शिकायला आवडते? अरे मला शिकायलाही आवडतं. मी गेल्या वर्षी मी शिकलेही होते आणि मागच्या वर्षी मी ते केलेही होते घरी. खायला तर त्याहून जास्त आवडतात, पण ती जरा मेहनत घ्यायलाही आता हल्ली आवडायला लागली. पण ज्यांच्यासाठी केलेले त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आल्या? काही नाही, माझे आई बाबा खूप ओके होते. त्यांचं तर म्हणणं होतं हे आधीच शिकायला हवं होतंस तू, पण ठीक आहे वेळीच शिकतेस, आता लग्न होऊन वगैरे. मला असं तर नको ना, वहाँ पे नहीं जाते हैं. तूच विषय काढलास म्हणून मला विचारावं लागतं. अरे नाही, मी काही विषय नाही काढला. आपला विषय मोदकांविषयी होता. की हो मला बनवता येतात. आणि आईबाबांचं साधारण होतं की छान झालंय, मीच तर सांगितलं, माझ्याच समज तर तू केलंस, त्यामुळे ठीक आहे, कौतुक आहे त्यांना त्या बाबतीत. आणि काही हरकत नाही, मंजिरीच्या बाजूला पुढच्या वर्षी अजून एक चेअर असेल. हो, ती रायाची असू शकते किंवा जयची असू शकते किंवा ती जीजीची पण असू शकते. अगदीच मंजिरी, पण जरी तू स्वीट्स फार खात नसली तरी सुद्धा एक तुझा आवडता गोड पदार्थ कोणता आहे? शिरा मी म्हणेन, किंवा कुठलीही खीर मला आवडते. तुला खीर म्हणजे बनवायला पण आवडते? हो, मला त्यातल्या त्यात आता मी कसं मुंबईत मी एकटी राहते आणि कधी आईच्या हातची खीर खावीशी वाटत असेल तर मग ती कशी सोपी आहे, दूध असतं आपल्याकडे, त्यामुळे मला एक 3-4 तरी खिरीचे प्रकार मला जमतात. एक म्हणजे शेवयांची खीर, दुसरी म्हणजे मखाण्याची खीर, ती मला जास्त आवडते कारण ती एकतर हेल्दी पण असते आणि ती माहिती नाही मला ती जास्त आवडते. हो, खूप सुंदर असते. मी सांगेन तुला रेसिपी, थांब आता. आणि मग आपली भाताची खीर म्हणजे तांदळाची खीर असते, त्यामुळे या गोष्टी मला आवडतात. अगदीच. म्हणजे इतकी गोड दिसतेस, घरी आई किंवा बाबांना फोटो काढून पाठवलाय? अगं माझी आई आहे आता मुंबईत, मी तिला फोन करत होते पण तिने उचललाच नाही गं. आता फोटो काढून पाठवे. तुला ना इतरांकडून खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतील, पण आता स्वतःसाठी एखादी कॉम्प्लिमेंट होऊन जाऊ दे. अय्यो, मला हा प्रश्न इतका आवडलाय. स्वतःसाठी कॉम्प्लिमेंट.
खरं तर ना ॲक्च्युली आज आमचा कॉल टाईम होता 8 वाजेचा आणि दिवसभर आम्ही इथे परफॉर्म करणार होतो. बऱ्याचशा दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि आज मग शूटिंगला सुट्टी असते. त्यामुळे बऱ्याचसे वेगळे कॅल्क्युलेशन्स असतात. तर मी काल रात्री 2-2:30 पर्यंत शूट करत होते आणि मी साधारण 2:15ला जाऊन झोपली आहे आणि मग मला लवकर उठून इथे यायचं होतं. त्यात मी लांब राहते त्यामुळे मला 6:30लाच निघावं लागणार होतं. 5:30-6ला मला उठावं लागणार होतं. पण तरी एक उत्साह होता इथे येण्याचा की नाही मला जायचं आहे. आणि तर म्हणतात ना पिकनिकच्या आदल्या दिवशी जशी तयारी करतो तशी मी बॅग वगैरे भरून ठेवली होती की मला माहिती आहे नऊवार आहे तर त्याच्यावर मी सँडल घेऊन जाऊ का वगैरे असं सगळं माझा विचार सुरू होता. तर कौतुक मी स्वतःचं असं करेन की आफ्टर ऑल दिस त्या गोष्टींकडे त्या दृष्टीने न बघता तू एका उत्साह दाखवलास त्याबद्दल. तू उठलीस, तू आलीस आणि त्या उत्साहामुळे मी छान दिसते. त्यामुळे खरंच कौतुक आहे स्वतःचं आणि गोड दिसतेस तू ॲज युजल. मैं पैदा ही गोड हुई थी वैसे. अगदीच पण मंजिरीने जे काय सांगितलं ना त्यावरून कळतं की कलाकारांचं आयुष्य सोपं नसतं. सो अगदीच पण पुन्हा एकदा मंजिरीने जे काही सांगितलं त्यावरून कळतं की कलाकारांचं आयुष्य हे सोपं नसतं. खूप त्यामागे कष्ट असतात. पण मंजिरी जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील? हेच गणेशोत्सव येतोय. तुम्ही तुमच्या घरी पण गणपती बाप्पा विराजमान होत असतील त्यामुळे मज्जा मस्ती तर भाई फिक्स आहेच. त्याचबरोबर स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024 खजिना बाप्पाच्या गोष्टींचा हा कार्यक्रम बघायला विसरू नका. 1 सप्टेंबरला सायंकाळी 7 वाजेपासून. आणि गणपती बाप्पा मोरया. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.